1 वाटी उकडलेली मटकी, 2 कांदे मीडियम, 2 मीडियम टोमॅटो, कोथिंबीर, काळा मसाला अर्धा चम्मच, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जीरा, चवीनुसार मीठ, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट। कढईमध्ये 1 चम्मच तेल घाला, अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं घाला आणि असं भाजून घ्या। अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काळा मसाला, धना पावडर, हळद, मीठ, छानसं परतून घ्या। पाव टीस्पून मिरची पावडर कलरसाठी, काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि लाल पावडर पण टाकू शकता। छानसं परतून घ्या तेल सुटेपर्यंत। थोडंसं पाणी घाला आणि परत थोडंसं परतू द्या। यामध्ये तुम्ही खडे मसाले, खोबरं भाजून, कांदा भाजून सर्व मसाला तयार करून त्याच्यामध्ये टाकू शकता। जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर मसाला भाजून झाला आहे। आता याच्यामध्ये उकळवलेला मटकी छानसं असं ढवळून घ्या आणि 5 मिनिटं शिजू द्या। मध्ये मध्ये असं हलवत राहा। तयार आहे मटकीची उसळ। आता आपण सर्व करूया। कोथिंबीर घालून सजवूया। तयार आहे मटकीची उसळ। गरमागरम चपाती भाकरी बरोबर खायला